महाराष्ट्र या इलेक्शनसाठी आपण सर्वजण इथे एकत्रित आलेलो आहे. खरं जो व्यक्ती लास्ट बोलतो ना त्यांना कळतच नाही काय बोलायचं, कारण का प्रत्येकाने सगळे मुद्दे कव्हर केलेले असतात. कदम साहेबांनी काय काय कामं केले तिथं शाहूपुरीत हे सगळं सांगितलेलं आहे. बाकी सगळ्यांनीच सगळे मुद्दे सांगितले. पण मी सुरुवात करीन गोसावी साहेबांपासून. त्यांचं शेवटचं बोलणं मला खूप इच्छा होती की वन्स मोर म्हणावं, की त्यांनी परत परत लोकांना स्वतःच्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी, कार्यकर्त्यांना स्वतःची जाणीव करून द्यावी की ही कामं करणं हे महत्त्वाचं आहे. कारण का महाराजांनी त्यांचं काम केलेलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं फंड्स टाकून, म्हणजे 2 वर्ष झालेत हा भाग हद्दवाढीत आपल्या सातारा नगरपालिकेच्या हद्दीत येऊन, आणि मला वाटतंय ही 3री इलेक्शन आहे महाराजांची शाहूपुरीतनं उमेदवारी त्यांना, म्हणजे शाहूपुरी हा भाग सातारा विधानसभा मतदारसंघाला जोडून. पण एवढी कामं केलेली आहेत की खरंच का 42% मतदान हे बाहेर जातं हा विषय प्रत्येकाने आपल्या मनाला विचारलं पाहिजे. परत गोसावी साहेबांच्याच भाषणातलं एक मला सांगायचं आहे. त्यांनी सांगितलं महायुतीचे उमेदवार आहेत, त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी खूप उदाहरणं दिली ते कुठले उमेदवार आहेत शिवेंद्रदाचे. पण मी म्हणेन तुमच्या आमच्या हृदयातले उमेदवार आहेत. मग जे आपल्या हृदयात आहेत त्यालाच मत द्या ना, कशाला दुसऱ्यांना देता. तर आपण सर्वजण ह्या सातारा नगरीतील लोक, परत आपले बनकर साहेबांनी सांगितलं की दोन्ही महाराज आपले कामं करतात. ही खरी गोष्ट आहे. भांडणं लागले निम्मे ह्या वाड्यावर निम्मे त्या वाड्यावर, पोलिसात सोडवायचं असतील निम्म त्या वाड्यावर निम्मे ह्या वाड्यावर, कुठलंही काम असेल, नोकर भरती असली निम्मे त्या महाराजांचे कार्यकर्ते निम्मे ह्या महाराजांचे. तिसऱ्या माणसाकडे जाता का तुम्ही कामं घेऊन? नाही. विकास कामं काही गटबाजी असेल, गट पण आमचे, बाजी तर आमचीच आहे, म्हणून तिसऱ्या माणसाला इथं थारा नाही. मग ज्या वेळेस अशी परिस्थिती आहे तेव्हा का तुम्ही विरोधी मतदान देऊन तुमचं मत वाया घालवता याचा विचार करा. जो माणूस दोन्ही महाराजांपैकी एकाला मत देतो किंवा दोघांना मत देतो तो खुल्या मनाने येऊ शकतो. महाराज माझं एक काम आहे करा. कितीतरी लोक रात्री 2-2 वाजता फोन करतात महाराजांना आणि महाराज उचलतात फोन. का? कारण का तुमचा अधिकार आहे त्यांच्यावर आणि त्यांचा विश्वास आहे त्यांच्या कार्यकर्त्यांवर. मग तोच विश्वास प्रत्येक नागरिकावर पण त्यांचा आहे. कारण का जेव्हा तुम्ही कामं घेऊन येता तेव्हा तुम्हाला शाहूपुरीतल्या कुठल्याही पुढाऱ्याला, कुठल्याही कार्यकर्त्याला बरोबर घेऊन यायची गरज सुरू बंगल्यात तर नाहीये. सकाळी 10 वाजल्यापासून ते 1 वाजेपर्यंत शिवेंद्रराजे स्वतःच्या ऑफिसमध्ये असतात. येणारा प्रत्येक माणूस तिथे येऊन स्वतःचं काम करून घेऊ शकतो. म्हणून जर तुम्हाला कुणाची गरज नाही तर तुम्ही मतदान 3रीकडे का करता हा परत मी सवाल करीन. दुसरं मला इथं आपले चिटणीस साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की भाऊसाहेब महाराजांना 95 साली जे मतदान मिळालेलं होतं त्यांनी आकडा नाही सांगितला. त्यावेळेचं मतदान जेवढं होतं तेव्हा महाराजांना 52,000चं लीड होतं, बरोबर आहे. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं की पडलेल्या मतापैकी 85% मतदान हे भाऊसाहेब महाराजांना झालेलं. 85% मतदान. आज भाऊसाहेब महाराजांनी साताऱ्याची विकास गंगा सुरू केली. खऱ्या अर्थानं साताऱ्यातला उमेदवार हा पहिल्यांदा साताऱ्याला भाऊसाहेब महाराजांच्या स्वरूपाने मिळाला. एक मोठं कोऑपरेशनचं जाळं त्यांनी ह्या साताऱ्यात सुरू केलं. सर्व स्तरातील लोकांना न्याय द्यायचं काम साताऱ्यात भाऊसाहेब महाराजांनी सुरू केलं. आणि जर आपल्याला त्यांना श्रद्धांजली व्हायची आहे तर सगळ्या वडिलांची एकच इच्छा असते की माझ्यापेक्षा श्रेष्ठ माझा मुलगा ठरावा. तर 85% मतदान त्यावेळेस झालेलं मतदानात भाऊसाहेब महाराजांना तुम्हीच लोकांनी दिलं होतं. माझं म्हणणं 1% वाढवा ह्यावेळेस आणि खरंच आपण सगळेजण भाऊसाहेब महाराजांना श्रद्धांजली वाहूया आणि 86% मतदान होणाऱ्या मतदानातनं शिवेंद्रराजांना द्या एवढी आपल्या सर्वांना विनंती करते. कामं तर त्यांच्या माध्यमातून, उदयनराजांच्या माध्यमातून भरपूर झालेली आहेत. जेव्हा आपण एका म्हणजे लोकसभेचे उमेदवार किंवा विधानसभेचे उमेदवार म्हणतो आणि तुम्ही त्यांना मागच्या पंचवार्षिकमध्ये पण तुमचे प्रतिनिधी म्हणून त्यांना विधानसभेत पाठवले, तेव्हा त्यांनी काही कामं जे ठळकपणे केलेले त्यांचा उल्लेख करणं हे गरजेचं आहे.
मागच्या विधानसभेच्या इलेक्शनच्या आधी 2019 साली जेव्हा दोन्ही महाराजांनी भाजप पक्षात प्रवेश केला, तेव्हा जेव्हा सैनिक स्कूलमध्ये सभा झाली होती, तेव्हा शिवेंद्रराजेंनी मागणी केली होती 2 गोष्टींची फडणवीस साहेबांकडनं. एक हद्दवाढ आणि दुसरं मेडिकल कॉलेज. हद्दवाढ आपली झाली आणि मेडिकल कॉलेजही तातडीने झालं. आज 3रं वर्ष विद्यार्थी शिकत आहेत आपल्या इथं. ज्यावेळेस हद्दवाढ झाली, सगळ्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना त्याचा उपभोग मिळाला. अविनाश कदमनी सांगितलं की काय काय फंड्स आपल्या या भागात आले. हे रोजचे चालू असतात. पण मेडिकल कॉलेज जेव्हा आलं तेव्हा एक मोठी इंडस्ट्री आपल्या साताऱ्यात आली. मेडिकल कॉलेज म्हणजे नुसतंच मुलांना शिक्षण मिळालं आणि ते डॉक्टर झाले एवढं नाही आहे. त्याच्या बरोबरीने आज त्याच भागात 500 बेडचं हॉस्पिटल होत आहे. आज सर्व मेडिकल म्हणजे सुविधा हे आपल्या नागरिकांना मोफत, हे गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे म्हटल्यावर मोफत मिळणार आहे. आणि त्याचबरोबर ते 500 बेडचं हॉस्पिटल सांभाळण्यासाठी, कॉलेज सांभाळण्यासाठी बाकीचा स्टाफ जो लागतो, मग त्याच्यात क्लेरिकल स्टाफ असेल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ, सेक्युरिटी, ड्रायव्हर्स, गार्डनिंगचा स्टाफ, जे काही मेस असतात, लायब्ररीज, लॅबॉरेटरीज, मेडिकल टीचर सोडून जो काय स्टाफ, जो 1,500-2 हजार लोकांना तिथं काम मिळणार आहे. आणि ही सुविधा त्या मेडिकल कॉलेजच्या जास्त महत्त्वाची आहे आपल्यासाठी. मेडिकल कॉलेज झाल्यापासून साताऱ्यात कुठलीही अशी शिक्षण नाही आहे आपल्या साताऱ्यात असं कोणी म्हणू शकत नाही. इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे, आर्किटेक्चर, MBA, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, जे तुमच्या मुलांना व्हायचं आहे ते साताऱ्यात ते शिकू शकतात. आंतरराष्ट्रीय लेवलचं एज्युकेशन आज साताऱ्यात पण मिळतंय. ही वस्तुस्थिती आहे. आज शेतकऱ्यांसाठी अजिंक्यतारा कारखान्याची निर्मिती भाऊसाहेब महाराजांनी केली. ती 4 पावलं पुढं शिवेंद्रराजांनी नेली. आज साताऱ्यात तुमच्या भागात जी वीज पुरवठा होती ती वीज निर्मिती अजिंक्यतारा कारखान्यावर होती. 18 मेगावॉट वीज ही दर दिवसाला कारखाना शहराला पुरवतो, MSCBला पुरवतो आणि MSCB त्याचं वितरण करत असते. आज कारखाना सुरू झाला तेव्हा 2,000-2,500 टनाचा होता. आज कारखाना आपलं 6,000 टन गाळप करतो. जावलीचा कारखाना, प्रतापगड कारखाना जो सिक युनिट म्हणून झालेला होता, तो कारखाना देखील आपण अजिंक्यतारा कारखान्याच्या हाताखाली घेतलेला आहे आणि त्याला देखील उचित अवस्था परत मिळवून द्यायचं काम शिवेंद्रराजे करत आहेत. असे अनेक कामं आपण केलेली आहेत. आज अजिंक्यताराचा जायचा रस्ता कॉन्क्रिटीकरण झालेला आहे, त्याचं सुशोभीकरण झालेलं आहे. अजिंक्यतारा किल्ला देखील आपल्याला सुशोभीकरण करायचं आहे. आज साताऱ्याच्या देखणेपणात अजून भर पडावी म्हणून आपण सेल्फी पॉईंट केलं. दोन्ही महाराजांच्या माध्यमातून शिवसृष्टी ही निर्माण झालेली आहे. आज कासचं धरण मोठं झालेलं आहे. पुढच्या 50 वर्षाचा पाण्याचा प्रश्न ह्या शहराचा मिटलेला आहे. पर्यटन क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे. आज मुनवळ्यासारख्या ठिकाणी बोटिंग क्लब्स काढून, वॉटर स्पोर्ट्स काढून, बामनोलीसारख्या ठिकाणी बोटिंग क्लब्स काढून आज त्या भागात पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात आणि हे पर्यटक येण्यामुळं तिथल्या स्थानिक लोकांना उद्योग मिळालेला आहे. जी मुलं मुंबई पुण्याला जात होती नोकरीसाठी ती तिथंच थांबलेली आहे. त्यांना चांगला त्यांचा व्यवसाय वाढलेला आहे. तर अशा तऱ्हेने जो नेता असतो त्यांनी आपल्या लोकांना काय पाहिजे ह्याची जाण असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांनी काम केलं पाहिजे. ही वस्तुस्थिती आहे की सातारा हे खूप शांत गाव आहे. राडे होत नाहीत. राडे झाले 2 भावांच्यात होतात. तिसऱ्याला ते अलाउड नाहीये तिसऱ्यानी भाग घ्यायचं, आमचं आम्ही बघून घेऊ. आणि तिसरा आला तर दोघं मिळून त्याचा कार्यक्रम करतील. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून राडे होत नाहीत. आपल्यात शांतता आहे. कधी जाती दंगली होत नाहीत. शेजारच्या तालुक्यात होतील पण आपल्या साताऱ्यात नॉट अलाउड. आणि ही गोष्ट ते केवळ आपल्या दोन्ही महाराजांचा वरदहस्त आहे म्हणून आहे. म्हणून माझा खरंच कळकळीचं विनंती आहे की आपण तिसऱ्याचा विचार करू नका. 2019ला पण जे उमेदवार होते त्यांनी सांगितलं 72,000 मतं घेऊन गेले. त्या 72,000 लोकांना माझा एक विचार नाही. मागची 2019चे इलेक्शन झाल्यानंतर कोविड झालं. कोविड इतकं भयानक, अख्ख्या जगात कोविड होतं.
त्या 72,000 लोकांनी ज्यांनी मतदान केली, तुम्ही ज्यांना मतदान केलं त्यांनी एक दिवस तरी तुमची विचारपूस केली का? याचा विचार तुम्ही स्वतः करा. कोविड मध्ये आजारी असणाऱ्या लोकांसाठी त्यांनी काय केलं किंवा जनतेला काय आधार दिला याचा विचार करा. मी अगदी अभिमानाने सांगते की शिवेंद्रराजे भोसले हे महाराष्ट्रातले पहिले आमदार होते ज्यांनी सांगितलं पुष्कर मंगल कार्यालय माझी वास्तू आहे, मी शासनाला आजपासून दिली, तुम्ही तिथं कोविड केअर सेंटर टाका. कलेक्टर साहेबांनी सांगितलं आम्ही खर्च करू शकत नाही कारण का ती तुमची प्रायव्हेट वास्तू आहे. ठीक आहे, स्वतः आम्ही खर्च केला. 90 बेडचा हॉस्पिटल विथ ऑक्सिजन तिथं काढलेला होता आणि ते हॉस्पिटल चालू होतं जोपर्यंत कोविड होतं तोपर्यंत. म्हणजे याचा खरंच मला अभिमान आहे. रेमडेसिवीरचे इंजेक्शन आणायला शासनाची गाडी नसायची तर महाराज स्वतःची गाडी पाठवायचे, पण इंजेक्शन इथं यायची. आज भाजप सरकार, मोदी सरकारने प्रत्येक नागरिकाला मोफत लसीकरण करून घेतलेलं आहे आपल्या हिंदुस्थानात. पहिलं लसीकरण झालं, दुसरं लसीकरण झालं, काही काही लोकांची 3-3 लसीकरण झालेले आहेत. आज अमेरिकेसारख्या ठिकाणी जे स्वतःला एवढं प्रगतशील समजतात, स्वतःला एवढं श्रीमंत समजतात, तिथल्या नागरिकांनी लसी विकत घेऊन लसीकरण करून घेतलेलं आहे. पण आपल्या हिंदुस्थानात गरीब देश आपल्याला म्हणून हिणवतात अख्खं जग, पण आपल्या देशातील आणि सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश, पण आपल्या प्रत्येक नागरिकाचं लसीकरण हे मोफत मोदी सरकारने केलेलं आहे. का? कारण का आपला माणूस सुदृढ राहावा, वाचावा म्हणून. मग ज्या सरकारला, ज्या नेत्याला आपली जाण आहे त्या नेत्याच्या मागं आपण राहिलं पाहिजे. आज भाजपच्या खूप योजना आहेत, साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं भाजपच्या काय योजना आहेत. विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची योजना आहेत, मुलींना तर ग्रॅज्युएशन पर्यंतची मोफत योजना आहे, ज्या विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी पेन्शन योजना आहेत, जे शिकलेले तरुण आहेत त्यांना नोकरी मिळेल तोपर्यंत त्यांच्यासाठी मदत म्हणून पैसे मिळतात. उज्ज्वला गॅस योजना आहेत, ज्यांना उद्योजक व्हायचं आहे त्यांच्यासाठी अगदी अल्प दरात, व्याजदरात लोन्स मिळतात, त्यांना सबसिडीज मिळतील. ज्या महिलांना उद्योजक व्हायचं आहे त्यांना देखील अल्प दरात लोन्स मिळतात, त्यांना देखील सबसिडी मिळतील. आणि सध्याची लाडकी बहीण योजना तर सगळ्यांनाच माहिती आहे. तर अशा अनेक योजना आहेत भाजप सरकारच्या, त्याचा लाभ प्रत्येक जण घेत आहेत. आपल्या जिल्हा बँकेच्या योजनेत आहे की जे सातारचे विद्यार्थी आहेत ते जर सभासद असतील जिल्हा बँकेचे तर त्यांना परदेशी शिकायला 40 लाखापर्यंत बिनव्याजी पैसे आपली सातारा DCC बँक देतीये. आणि आपल्या सातारा तालुक्यातील, जावली तालुक्यातील बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांनी ह्या स्कीमचा लाभ घेतलेला आहे आणि आज ते परदेशी बिनव्याजी पैशांनी शिकत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आपण सर्वांनी, जो माणूस आपल्यासाठी काम करतोय त्याच्या मागे राहावा एवढी आपल्या सर्वांना विनंती करते. भाजप पक्षाच्या माध्यमातून, महायुतीतून शिवेंद्रराजे ही इलेक्शन लढत आहेत, बाबाराजे. तर आपण सर्वांनी 20 तारखेला कहो दिल से शिवेंद्रराजे फिर से एवढंच मी म्हणेन. आणि आपलं मतदान हे कमळ या चिन्हावर करा एवढी विनंती करते आणि थांबते. धन्यवाद.